नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मंडळी, गेल्या काही दिवसापासून जे दिल्लीमध्ये घडते ते अगदी भयानक आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला कळाल्यावर देखील तुम्ही देखील स्तब्ध राहाल. मित्रांनो, अनेक बातम्या ह्या तुमच्यापर्यंत येतात. काही बातम्या खोट्या आहेत तर काही बातम्या खऱ्या आहेत. मित्रांनो, हे आंदोलन स्टुडंटचं आहे की इतर दुसऱ्या कोणत्या लोकांचं आहे हेच समजायला अजून विद्यार्थ्यांनाही कळेना आणि भारतातील काही लोकांना देखील कळेना. जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांनी लावून धरला होता आणि ह्या सरकारला देखील माहीत आहे की ह्या स्टुडंटनी किती मोर्चा काढला तर आपलं काहीच घंट्या वाकडं होणार नाही आणि जो हा मेन शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा नक्की झाला पाहिजे. ह्या उद्देशाने सर्व स्टुडंटची आणि भारतातील काही तमाम व्यक्तींची ही मागणी होती आणि आमची देखील मागणी होती आणि तो राजीनामा झाला पाहिजे होता. परंतु इथं असं काही झालं नाही. इथे जे काय घडलं ते मात्र खूप चुकीचं होतं आणि आता असा विषय झाला आहे तर पोलिसांचा जर सपोर्ट केला तर सध्या तो भारताच्या विरोधात आणि तो मोदी भक्त होतोय. मित्रांनो, तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा. आता मित्रांनो, तुम्ही सांगा, हे वर्तन बरोबर आहे की चुकीचं आहे? मित्रांनो, हे वर्तन अगदी चुकीचं आहे. कारण येथे पोलिसांवर जर असे हल्ले होत आहेत, खरोखर ते स्टुडंट आहेत का? मित्रांनो, हे स्टुडंट नाहीत. विचार करा, जर पोलिसांनी जर उत्तर दिलं तर पुन्हा बातम्या येतात की पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. मित्रांनो, हे बिलकुल चुकीचं आहे. जर असे वर्तन जर तिथे तलवारी घेऊन जर पोलिसांच्या अंगावर धावलं जात असेल तर पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर का नाही द्यावं? पोलिसांनी नक्कीच त्यांनी देखील त्यांचा विचार करावा. त्यांनी देखील असे त्यांच्यावरती धावून जाणे, त्यांना मारहाण करणे हे योग्य आहे. कारण असे स्टुडंट करू शकत नाहीत. हे बांडगुळ दुसरे कोणतरी उचलून आणलेत ह्या मोर्चामध्ये आणि असे सध्या प्रकार तिथे घडतात. कारण SCGPचा चेहरा हे आंदोलन ह्यांना मित्रांनो घडवायचं एक आणि ह्याच्या पाठीमागून जे करायचं ते वेगळंच आहे. मित्रांनो, मी कोणत्याही पार्टीचा समर्थक नाही आणि मी देखील मोदी कट्टर विरोधक आहे. परंतु जेव्हा देशाचा विषय येतो मित्रांनो त्या वेळेस नक्की हे वर्तन समजून घ्यायला पाहिजे. कारण इथे जेवढे लोक येऊन गेले ते सर्व देशविरोधी होते आणि तुकडे तुकडे करणारे भारताचे ही ती गँग आहे. आता मित्रांनो, या SCGPचा मुख्य चेहरा बघा. जिथे आंदोलन मुंबईमध्ये SCGPने काढलं तिथे देखील औरंगजेबाचे फलक मोदीचा फोटो वापरून तिथे दाखवण्यात आले. परंतु हे काही असो, कुठलाही व्यक्ती असो, परंतु त्याला औरंगजेब असं जर फोटो तिथे दर्शवत असाल तर ते नक्कीच चुकीचं आहे. या SCGPचा चेहरा मित्रांनो नक्कीच कुठेतरी स्टुडंटला पुढे घेऊन हे असे वर्तन करून मात्र इथे जे कोणी लोक येतात ते मात्र नक्कीच सपोर्टर या देशाचे विरोधक आहेत. म्हणून आपण ह्या गोष्टीला आवाज उठवत नाहीत. मेन सूत्रधार या SCGPचा वेगळंच आहे. तिथं जातो, त्या धोराटीला व्हिडिओ कॉल करतो आणि मुलांना देखील ते असे भडकवतात. मित्रांनो, ही सुरुवात या SCGPच्या मुलांपासून झाली. त्यांनी आधी पोलिसांवरती हात उचलले, नंतर हे पोलिसांनी त्यांना मारलं आणि नंतर व्हिडिओ व्हायरल झाले. मित्रांनो, विनाकारण पोलिसही कुणाला तिथे आंदोलनस्थळी मारू शकत नाहीत. एक हाताने टाळी वाजत नाही हे देखील तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आता मित्रांनो, राहिला विषय धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा का देत नाहीत. मित्रांनो, विचार करा, या देशामध्ये पेट्रोल महाग झाला आहे, रस्ते खड्डे जे काय दिसत आहेत त्याचा देखील मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे विषयाचा मुद्दा आहे. जर धर्मेंद्र प्रधान जर यांनी राजीनामा दिला तर तो सरकारची हार मानली जाईल आणि नंतर हे असंच SCGPवाले एकाचा नंबर लावून हे असे वर्तन करणार जसं की नंतर येणार नितीन गडकरी यांच्यावर नंबर. कारण खड्डे देशामध्ये झालेत, ॲक्सिडेंट होतात वगैरे वगैरे हे करून हे SCGPचे लोक ह्यांच्या पाठीमागं लागणार, एकाचा करून हे असंच राजीनामा घेणार आणि शेवटी नरेंद्र मोदी यांच्यावर येणार, म्हणणार हे देशविरोधी आहेत आणि हे SCGPचे लोक हे असे बाहेरचे भांडवल आणून देशामध्ये एक वातावरण निर्माण करणार आणि ह्याच्या पाठीमागे जे मंडळी आहेत ती सर्व देशविरोधी आहे. हे तुम्हाला देखील नक्कीच तुम्ही ऑब्झर्व करा. मित्रांनो, आम्ही कुठल्याही पार्टीचे समर्थक नाहीत, परंतु हे जे लोक तिथं आणून बसवले, जे लोक हे पडद्यामागून जे काय कारस्थान करतायत हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपलं लोकसंग्रह YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.